सलील गवली, जो भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र कामगार मोर्चा सचिव पद पर कार्यरत हैं और उनकी मर्चेंट नेवी की RPCL यह गवर्नमेंट पंजीकृत कंपनी है, उन्होंने ऐसा आरोप लगाया है कि आज बेलापुर क्षेत्र में कई शिपिंग मर्चेंट नेवी का एक ग्रुप बनाकर कुछ इल्लीगल कंपनियां कार्यरत हैं। उनका ये भी गंभीर आरोप है कि आज उन कंपनियों के माध्यम से गरीब बच्चों के साथ धोखाधड़ी की जा रही है। यही नहीं, उनके पैसों से वीरपुत्र छत्रपति शिवाजी महाराज की जयंती मनाई जाने वाली है और इसीलिए उन्होंने कहा है कि अब वे इस मुद्दे को लेकर नवी मुंबई पुलिस के पास जल्द ही निवेदन देने वाले हैं। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी सलील घनश्याम गवळी, BJP कामगार मोर्चा महाराष्ट्र सचिव। मी CBD बेलापूर नवी मुंबईचा रहिवासी आहे। मी इथे 20 ते 25 वर्षापासून राहत आहे आणि इथेच माझा व्यवसाय आहे। पॉलिटिकल करिअर सोडून माझा जो व्यावसायिक करिअर आहे तो आहे मर्चंट नेव्हीची माझी RPSL ही गव्हर्नमेंट रजिस्टर्ड कंपनी आहे। आज मी येताना मला हे बघण्यात आलं की काही इल्लीगल कंपन्या ज्या CBD बेलापूरमध्ये आपला व्यवसाय करत आहेत त्या कंपन्यांनी आपला एक वेगळा ग्रुप, शिपिंग मर्चंट नेव्हीच्या त्या कंपन्यांनी वेगळा ग्रुप बनवून आपला आज छत्रपती शिवाजी महाराज 16 हे साजरे करतात। शिपिंगमध्ये मर्चंट नेव्हीमध्ये गरीब पोरांची फसवणूक करून पैसे कमवले जातात असे ह्या इल्लीगल मर्चंट नेव्ही कंपन्या आहेत। त्यांनी जे इथे राहत पण नाही आणि त्यांनी आपलं स्वतःचं एक ग्रुप बनवून इथे त्या गरीब मुलांची फसवणूक करून त्या गरीब मुलांकडून पैसे घेऊन इथे ते महाराजांचं वाढदिवस साजरा करतात। इथे मोठमोठे बॅनर लावून त्याच गरीब मुलांचे, जे गरीब मुलं इथे फिरत आहेत, नोकरी शोधत आहेत, त्याच मुलांकडून पैसे काढून ते इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सोहळा साजरा करत आहेत। CBD पोलीस स्टेशन पण स्वतःतर्फे इनिशिएट घेत आहे की हे मर्चंट नेव्हीचे फ्रॉड थांबावे। तरी पण हे जेवढे पण एजंट्स आहेत हे काही चांगले असतील, काही वाईट असतील, पण इल्लीगल शिपिंग कंपन्या ज्यांच्याजवळ RPSL लायसन्स नाही आहे त्या कंपनी सगळ्यांनी मिळून एक ग्रुप बनवून एक महाराजांचा वाढदिवस साजरा करणं आणि परिसरात हे दाखवणं की आम्हाला कोणीच काही करू शकत नाही आणि आम्ही इथेच राहणार आणि असंच जोरजोरात काम करणार, हे चुकीचं आहे। आम्ही सिनियरशी या संदर्भात बोलणार आहोत आणि सिनियर CBD पोलीस स्टेशनला आम्ही जाऊन त्यांच्याबद्दल ह्या संदर्भात आम्ही स्वतः डिस्कस करणार आणि जमलं तर मी कमिशनर साहेबांचीही भेट घेणार। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।